हर हर महादेव. श्रावण महिन्याच्या या पवित्र पहिल्या सोमवार निमित्ताने प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या सर्व भाविकांना, विद्यार्थी मित्रांना, गृहिणींना आणि सुज्ञ नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण भगवंत शंकराचा विचार संविधानिक लोकशाहीच्या चौकटीतून करणार आहोत. भगवान शंकर हे केवळ संहारक नाहीत, ते समतेचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांनी कोणताही भेदभाव न करता राक्षसापासून ऋषीपर्यंत सर्वांना शरण दिलं. नाग, भस्म, भूत, प्रेत, अघोरी ही त्यांची संगत, म्हणजे समाजातील सर्व स्तरातील लोकांना स्वीकृती. ही शिकवण आहे कोणताही वर्ग, वर्ण, लिंग वा जातीवर आधारित भेदभाव न करता सर्वांना समान मानणं, हीच संविधानातील समता. शंकर हे योगी आहेत, त्यागी आहेत. ते हिमालयात ध्यानस्थ राहतात, पण कधीही दुसऱ्याच्या विचारावर बंदी घालत नाहीत. पार्वतीच्या आत्मनिर्णयाचा सन्मान करतात. गणपती व कार्तिकेय यांना त्यांच्या निर्णयामध्ये स्वातंत्र्य देतात. त्यांचा संदेश स्पष्ट आहे: स्वातंत्र्य हे जबाबदारीने वापरणं, हेच खरं शंकर तत्व. शंकर हे दलितापासून देवापर्यंत सर्वांना आपले मानणारे आहेत. त्यांनी नंदीला आपलं वाहन केलं. भस्म धारण करून समाजातील अघोरी प्रथा सुधारण्याचा संदेश दिला. ते आदिवासींचे, वनवासियांचे रक्षक आहेत. संविधानातली बंधुता ही त्यांच्याच विचारातून साकारते. सर्व मानव एकाच मुळातून आलेले आहेत, हे शंकराचेच तत्वज्ञान आहे. शंकराचे तांडव हे केवळ नाशाचं नाही, ते अन्यायाच्या विरोधातील न्यायाचं प्रतीक आहे. जेव्हा त्रासदायक राक्षस अति करतात, तेव्हा ते न्यायासाठी रौद्ररूप धारण करतात. त्यांचा क्रोधही न्यायप्राप्तीसाठी आहे, सुडासाठी नाही. आपली लोकशाही व्यवस्थाही तेच शिकवते. अन्यायावर शांतता न राखता न्यायासाठी उठाव करणं, हेच खरे धर्माचे पालन. शंकर हे ज्ञान, योग आणि संयमाचे प्रतीक आहेत. त्यांनी पार्वतीला विद्या, भक्ती आणि कर्तव्यनिष्ठा यांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं, तुमचं जीवन ज्ञान आणि संयम यांच्या आधारे घडवा. पार्वतीशी त्यांचं नातं समानतेवर आधारित आहे. निर्णय प्रक्रियेत दोघांचाही सन्मान. गृहिणीसाठी शंकर हे स्वावलंबन, समजूतदारपणा आणि कुटुंबातील समता यांचं आदर्श उदाहरण आहेत. भगवान शंकर हे स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या अधिष्ठानावर टिकलेली समता कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. एक सुज्ञ नागरिक म्हणून आपल्यालाही शिस्त, सहिष्णुता आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. आज श्रावण सोमवार. फक्त व्रत उपवास न करता आज भगवान शंकराच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवूया. एक विद्यार्थी, एक गृहिणी, एक सामान्य नागरिक म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांना आपला जीवनधर्म बनवूया.